तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सभा घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचं पुढचं लक्ष आहे जळगाव जिल्हा. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिलला उद्धव ठाकरे जळगावात येत आहे. जळगावच्या पाचोऱ्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांसह इतर बंडखोर आमदारांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाचोऱ्याचे माजी आमदार स्वर्गीय आरो पाटलांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर येत आहे. याच दौऱ्यात त्यांच्या जाहीर सभेचं नियोजन ठाकरे गटाने केलंय. पाचोरा शहरातील बडगाव रस्त्यावर त्यांची सभा होईल. या सभेची तयारी जोरात सुरू आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जळगावात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे. येत्या 23 तारखेला उद्धवसाहेब पाचोऱ्याला पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार आहेत आणि शेतकरी मेळावा देखील ते घेणार आहेत. तयारी तर आमची ग्राउंडवर सगळी तयारी सज्ज झालेली आहे. अगदी देवाप्रमाणे आज आम्ही पूर्ण शिवसैनिक उद्धवसाहेबांची वाट बघतायत. तारीख मिळाली त्या दिवसापासून प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात एक उत्साह संचारलेला आहे. हे आमदार काय म्हणतात की उद्धव साहेब 2.5 वर्ष घरात होते. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्धव साहेब घरात होते म्हणून आपण सगळे आज घरात आहोत. नाही तर आपल्यातले काही देवाच्या दारात गेले असते. ही वस्तुस्थिती आहे. नंतरच्या काळात त्यांनी फार चांगलं काम केलं शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता. आणि आता मी आपल्याला आत्ता सांगितलं की पालकमंत्री अतिशय आक्रमकपणे त्यांच्यावर बोलत आहे. उद्धव साहेब बोलतील तेव्हा बोलतील. आमच्यासारख्या शिवसैनिकांना जर संधी दिली बोलण्याची तर निश्चितच करारा जवाब मिळेगा. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येतील असा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे 10 एकरच्या मैदानावर ही सभा होणार आहे. स्टेजची तर तयारी पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 100 बाय 40चा स्टेज आहे. ग्राउंडची क्षमता, हे ग्राउंड 10 एकरचं ग्राउंड आहे. मला असं वाटतं की 1.25 ते 1.5 लाखापर्यंत आरामात या ग्राउंडवर लोक बसू शकतात. स्वर्गीय आरो पाटलांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या राजकीय वाटचालीसाठी ठाकरेंची सभा खूप महत्त्वाची असेल. कारण आरो पाटलांचे पुतणे आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात आहेत. आगामी निवडणुकीत दोघे बहीण भाऊ आमने सामने असू शकतात. त्यामुळं ठाकरेंच्या सभेला कसा प्रतिसाद मिळतो यावर पाचोऱ्याचा पुढचा आमदार ठरेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच या हाय व्होल्टेज सभेपूर्वी पाचोऱ्याचं राजकीय वातावरण तापलंय. खरं तर माझं आपण सगळ्यांना माहिती आहे, मी जिथं होती तिथं अगदी आनंदात होती, सुखात होती. परंतु मी जर तो निर्णय घेतला नसता तर मला कदाचित माझं मन मला इतकं खाल्लं असतं आणि कदाचित तात्यांनी मला माफ केलं नसतं. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. काय मला तर आता माझ्या सहित लोकांना त्यांच्या भाषणाचा कंटाळा यायला लागला. तेच 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 माझा बाप चोरला, माझा बाप चोरला. जो माणूस बाप सांभाळू शकत नाही तो बाकीचं काय सांभाळेल. या व्हिडिओबद्दल तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.